नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि गेल्या तासाला आपण जे प्रकरण पाहत होतो की साहित्य व्यवहार आणि प्रकाशन व्यवसाय या संदर्भात चर्चा करत होतो. आता त्यातीलच पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की जो भाग आहे साहित्य संस्था. आता साहित्य संस्था ह्या कोणकोणत्या साहित्य संस्था आहे, काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, या संस्था कोणतं कार्य करतात, हा भाग आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट एक या ठिकाणी महत्त्वाची मी आवर्जून सांगतो की ती म्हणजे ह्या ज्या संस्था ज्या आहे, आपण जशा वेगवेगळ्या संस्था पाहतो, शैक्षणिक संस्था आहे, अजून एकंदर शहरामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ट्रस्ट रूपाने ज्या संस्था आहे, तर त्या संस्था इथं आपण गृहीत धरत नाही. तर आपल्या ज्या संस्था आहे ह्या संस्था साहित्य प्रकाश झोतात आणण्याचं काम जे करतात त्या महत्त्वाच्या संस्था आहे. म्हणजेच लेखक आणि वाचक यांना प्रकाश झोतात आणण्याचं काम ज्या संस्था करत असतात त्या संस्था म्हणजेच या साहित्याला वाहिलेल्या या संस्था आहे. तर यामध्ये पहिली जी संस्था आपण पाहणार आहोत ती आहे महाराष्ट्र फाउंडेशन संस्था. आता महाराष्ट्र फाउंडेशन संस्था तिचं जे मुखपत्र आहे, संवादिनी नावाचं तिचं मुखपत्र आहे. ह्या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास करणं हे तिचं प्रमुख ध्येय आहे. 1947 साली या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेची स्थापना झालेली आहे. कवी, लेखक यांचं कौतुक करणं, त्यांना मानाचा दर्जा मिळवून देणं, पारितोषिकाच्या रूपाने त्यांचा सन्मान करणं, हे काम ही संस्था करत असते. थोडक्यात कसदार साहित्याला मानाचा दर्जा मिळवून देण्याकामी या संस्थेचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. शिवाय दुर्बल आणि आदिवासी यांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं ही संस्था काम करते. ग्रामीण समाज खेड्यापाड्यापर्यंत म्हणजे शैक्षणिक गरजा, आरोग्य, वेगवेगळ्या सुविधा ह्या कशा केल्या पाहिजे या कामी देखील या संस्थेचं महत्त्वाचं योगदान आहे. व्यक्तीला घडवण्यात संस्थेचा अतिशय मोठा वाटा आहे. शेती उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे. त्याचबरोबर उत्तम दर्जाच्या साहित्याला व साहित्यिकांना पुरस्कार देण्याची प्रथा या संस्थेने सुरू केली आहे. म्हणून ही संस्था किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं. मूल्यात्मक लेखन करणाऱ्या लेखकांना या संस्थेने न्याय मिळवून दिलेला आहे. आणि हे न्याय मिळवून देण्यासाठी संवादिनी हे मुखपत्र आहे या संस्थेचं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एक बोलका आरसा म्हणून या मुखपत्राकडे पाहिलं जातं. दुसरी संस्था आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. ही अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी असणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे आणि पहिले अध्यक्ष म्हणून दत्तो वामन यांना तो सन्मान मिळालेला आहे. वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी या मंडळाचे सदस्य आहेत. मराठवाडा, गोवा, मध्य प्रदेश, विदर्भ, पुणे, मुंबई, कर्नाटक अशा विविध शाखा या संस्थेच्या आहेत. आणि निवडणुकीच्या माध्यमातून दरवर्षी अध्यक्षासाठी एका प्रतिनिधीची निवड केली जाते. म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे एका त्या निवडणुकीतून त्या निवडून आलेल्या प्रतिनिधीला दिलं जातं. प्रत्येक वर्षी हे साहित्य संमेलन नवीन ठिकाणी भरत असतं. साहित्य संमेलन, साहित्य संस्कृती व भाषा यासाठी महत्त्वाचं कार्य ही संस्था करत असते. लेखक, कवी यांना प्रोत्साहन, प्रेरणा तर देतेच, पण खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देण्याचं काम ही संस्था करत असते. या संस्थेच्या मार्फत वेगवेगळी चर्चासत्र, अभ्यासकांना प्रेरणा ही संस्था देत असते. म्हणजेच संस्कृती, भाषा, साहित्य यांना समृद्ध करण्याचं काम ही संस्था करत असते. पुढची जी एक महत्त्वाची संस्था आहे, तिसरी संस्था, ती म्हणजे विदर्भ साहित्य संघ. आणि या साहित्य संघाचं जे मुखपत्र आहे ते युगवाणी
मुखपत्र आहे. या युगवाणी मार्फत विविध प्रकारची माहिती तुमच्या आमच्यापर्यंत देण्याचं काम ही संस्था करत असते. 1946 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे. अण्णासाहेब खोपर्डे यांचं बहुमोल मार्गदर्शन या संस्थेला मिळालेलं आहे. अमरावती येथे याचं कार्यालय आहे आणि यानंतर हे कार्यालय स्थलांतर होऊन ते नागपूर या ठिकाणी आलेलं आहे. मराठी साहित्य व भाषा यांना ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्याचं काम युगवाणी या मासिकानं केलेलं आहे. म्हणजेच या संस्थेचा दर्जा आणि समाजासाठी करीत असलेलं कार्य म्हणजे त्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर अनेकांनी या संस्थेचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहे. उदाहरणार्थ कुसुमावती देशपांडे, विभा कोलते, श्रीना पेंडसे, वामन चोरघडे यांनी हे स्थान भूषवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात या संस्थेची एक शाखा आहे. खेड्यापाड्यात या संघाने चर्चासत्र, व्याख्याने या गोष्टी घेतलेल्या आहे. प्रकाशन समारंभ, परिसंवाद इत्यादीचं सुद्धा आयोजन या संस्थेने केलेलं आहे. साहित्यिकांना लेखन वाचनाच्या प्रेरणा देण्याचं काम म्हणजेच ही प्रेरणा मिळाल्यामुळं, मान सन्मान मिळाल्यामुळं लेखकाला जरा त्यातून एक चांगली उर्मी मिळते आणि त्याच हवेसापोटी तोही लेखनाला प्रवृत्त होऊन आपलं लेखन करतो. म्हणजेच मान सन्मान या संस्थेने दिल्यामुळं लेखकाला सुद्धा आपलं लेखन चांगल्या पद्धतीनं तो लिहित असतो. त्यानंतर चौथी जी संस्था आहे ती म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ. आणि या साहित्य संघाचं जे मुखपत्र आहे तर ते युगवाणी या नावानं ते प्रसिद्ध झालेलं आहे. या संस्थेचं काम सुद्धा अवर्णनीय स्वरूपाचं आहे. डॉक्टर भालेराव यांच्या प्रेरणेमुळे या संघाची स्थापना झालेली आहे. विविध साहित्य प्रकार या संघाने हाताळलेले आहे. म्हणजेच या संघाची किती उल्लेखनीय कामगिरी आहे हे आपल्या लक्षात येतं. वाचकांना साहित्याचा आस्वाद या संघामार्फत मिळत असतो. कारण एक विशेष अंक या संघामार्फत काढला जातो आणि तो म्हणजे युगवाणी. आणि तीच युगवाणी तुमच्या आमच्यापर्यंत वेगवेगळ्या लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, कविता घेऊन येत असते. म्हणून मराठी साहित्य या संघाचं काम किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पुढची पाचवी जी संस्था आहे ती म्हणजे साहित्य अकादमी. ही संस्था खूप मोठी आणि महत्त्वाची आहे. कारण साहित्य अकादमीचा पुरस्कार हा काय कोणालाही मिळत नाही. कारण उत्तम दर्जाच्या लेखनालाच हा पुरस्कार मिळत असतो. या साहित्य अकादमीचे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये विविध प्रकारची जी पुस्तक प्रदर्शने भरवली जातात त्या सर्वांचा एकत्रित सन्मान या अकादमीमार्फत केला जातो. विविध भाषांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे प्रयत्न साहित्य अकादमीनं केलेले आहे. म्हणजे तिचं या कामी असणारं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं. ही संस्था केंद्र सरकारने 1954 मध्ये स्थापन केली आहे. भारतातील 22 भाषात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतींना पुरस्कार देण्याकामी साहित्य अकादमीची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे हे आपण या ठिकाणी नाकारू शकत नाही. त्यानंतर विविध वाङ्मय प्रकारांना प्रकाशात आणण्याचं काम या साहित्य संस्थेने केलेलं आहे. म्हणजे या साहित्य अकादमीने केलेलं आहे. त्यानंतर पुढची जी संस्था आहे ती म्हणजे नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. आता ही संस्था वेगळ्या पद्धतीची आहे. इतर संस्थांपेक्षा तिचं कार्य वेगळं आहे. कारण मनुष्यबळ विकास मंत्रालयातील शिक्षण विभागातील ही केंद्र सरकारची स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेची स्थापना 1957 मध्ये झालेली आहे. आता या संस्थेचं कार्य काय आहे तर या संस्थेचं कार्य म्हणजे पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रचार या गोष्टी ही संस्था करत असते. म्हणजेच पुस्तकांचा प्रचार झाला पाहिजे,
त्याचं प्रकाशन झालं पाहिजे, वाचकांना ते मिळालं पाहिजे. यासाठी त्याचं प्रकाशन होणं, त्याचा प्रचार होणं, हे काम ही संस्था करत असते. त्याचबरोबर वाचन संस्कृतीचा विकास हे प्रमुख ध्येय या संस्थेचं आहे. वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे असं या संस्थेला मनोमन वाटतं. एवढंच नव्हे तर परदेशात भारतीय पुस्तकांचा वापर जो होतो, लेखक, प्रकाशक यांना सहाय्य करण्याचं काम ही संस्था करत असते. एवढंच नव्हे तर सगळ्यात महत्त्वाचं काम या संस्थेचं जे आहे ते म्हणजे बालसाहित्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. बालसाहित्याला प्रोत्साहन का दिलेलं आहे याचं कारणच असं, कारण आजचा बालक हा उद्याचा सृजन नागरिक बनणारा असतो, देशाचा तो महत्त्वाचा घटक असतो, उद्याचा तो भावी नागरिक असतो. कारण उद्या समाजाची सर्व सूत्रं ही त्याच्या हातात येणार असतात. म्हणून हे बालसाहित्य कसं असावं, कारण लहान मुलावर होणारे संस्कार हे कसे असले पाहिजे, त्याचा व्यक्तिमत्व विकास कसा साधला पाहिजे, एकंदर त्याला आहार, त्याचं आरोग्य कसं असलं पाहिजे, या संदर्भात जी महत्त्वाची जी माहिती आहे ते देण्याचं काम या बालसाहित्यातून होतं. आणि हे बालसाहित्याला म्हणून या नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेनं अतिशय प्रोत्साहन दिलेलं आहे. दुसरं एक महत्त्वाचं काम म्हणजे 11 प्रमुख भारतीय भाषांमध्ये जी पुस्तके प्रकाशित केली जातात त्यामध्ये या संस्थेचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आदिवासी भाषांमध्येही प्रयोग या संस्थेने केलेले आहे. देशभर पुस्तक प्रदर्शने आयोजित जी केली जातात त्यामध्ये या संस्थेचा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे. आशिया व आफ्रिका खंडातील सर्वात मोठा समजला जाणारा जो पुस्तक मेळा दरवर्षांनी दिल्लीत जो भरवला जातो त्यामध्ये या नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे, हे आपण नाकारू शकत नाही. 1970 पासून या संस्थेने आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. एकंदर यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहे, या संस्था आपण जर त्यांचं कॉमन जर काम पाहिलं तर त्यांच्या डोळ्यापुढे जे 2 महत्त्वाचे घटक आहे ते म्हणजे लेखक आणि वाचक. आणि लेखक आणि वाचक हे 2 घटक महत्त्वाचे का आहे, कारण लेखकाचं जे लेखन आहे, लेखकाने जे लिहिलेलं आहे, लेखकाने जे मांडलेलं आहे, लेखकाने जे सुचवलेलं आहे, लेखकाने जे भाष्य केलेलं आहे ते वाचकापर्यंत कसं गेलं पाहिजे आणि वाचकाने त्यातून आपला बोध कसा घेतला पाहिजे, या कामी हे या सर्व ज्या संस्था आहे या महत्त्वाच्या काम करत असतात. म्हणून लेखकाचा सन्मान केला जातो, त्याला वेगवेगळे पुरस्कार दिले जाते, त्याच्या पाठीवर थाप मारली जाते, कारण त्याच्या पाठीवर थाप मारणाऱ्या याच महत्त्वाच्या संस्था आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. धन्यवाद.